प्लीज. हा सामना जर वेळेमध्ये संपला नाही तर फायनल एकच ओव्हरची खेळवली जाईल. हा सामना जर वेळेमध्ये संपला नाही तर फायनल एक ओव्हरची खेळवली जाईल, याची नोंद घ्या. अजूनही क्षेत्ररक्षण लागलं जात नाहीये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. वाऱ्याखांची देवी प्रसन्न, संदेश पाटील ऑन स्ट्राइक, तर नॉन स्ट्राइक एंडला समाधान नाईक. पहिलं षटक घेऊन सज्ज होईल गोलंदाज भानुदास म्हात्रे. चला मॅच चालू करा भानुदास. आम्ही चालूच आहोत, परंतु खेळाडू जेव्हा पहिला चेंडू टाकेल तेव्हा मॅच चालू होईल. सामना 3 षटकांचा असेल. भानुदास म्हात्रेचं पहिलं षटक, पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र ऑफ स्टंप बाहेर येऊन बॉलला भिरकावून दिले. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून संदेश पाटीलच्या बॅट मधून पहिला षटकार. पहिलाच बॉलवर मात्र आसमान दाखवले भानुदासला. हलक्या हाताने ड्राईव्ह केला, चेंडू मिड ऑफ कडे सरकत असताना सिंगल मिळाली. सेन्सिबल क्रिकेट. संदेशच्या बॅट मधून षटकारानंतर मात्र स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळालं. टोटल मूव्स टू 7 नाव. बीपीएल मधील सेमीफायनल पाहायला मिळते आपल्याला. या अगोदर फायनल मध्ये प्रवेश केला तो A1 जोडीनं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थिक आउटसाइड एज घेतली, शॉर्ट तडमॅनला बीट करत बॉल चाललाय. डीप तडमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार चौका. अकरा धावा धावफलकावर. ओ यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह मिड ऑफच्या वरतून टोलवलाय. लॉंग ऑफ फिल्डर आहेत. रन्स मिळतील 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 13 वर. 13 ऑन बोर्ड. समाधान नाईक 2 बॉल मध्ये 6, संदेश पाटील 2 बॉल मध्ये 7. चांगली सुरुवात मात्र करण्यात आली सलामी वीरांकडून. फुल लेंथ होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबवला जातो तोपर्यंत मात्र एक सिंगल. चांगलं राहिलं षटक पहिलंच. वाऱ्याखांची देवी प्रसन्न या टीमला. स्कोर कार्ड वर लागल्या त्या 14 धावा. लोवर फुल टॉस बॉल, दिशा दिले, कव्हर पॉइंटला बीट करत बॉल चाललाय. डीप पिच कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. संदेश पाटीलच्या बॅट मधून एक नजाकत भरा स्ट्रोक, बॉल सीमा पार चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 18. 18 ऑन बोर्ड. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय सोहम. चला फास्ट खेळा प्लीज. भानुदासनं बरोबर वेळेमध्ये षटक संपवलंय. चला चालू करा. अकुटप्प्याचा बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. चेंडू मिडॉनला ट्रॅव्हल झाला, एकच धावेल. समाधान नाईक अजूनपर्यंत एकही चेंडू निर्धाव केलेला नाहीये. प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा जमा केल्यात त्या वाऱ्याखांची देवी प्रसन्न टीमनं. सोमचा बॉल हवाई सफर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून भिरकावलाय. A1 जोडीच्या पॅव्हलियन मध्ये जाऊन चेंडू पडलाय.
संदेश पाटीलच्या बॅट मधून षटकार. पंचवीस धावा धावफलकावर. पुढे सरसावत यावेळेस मात्र लोवा फुल टॉस बॉल कन्वर्ट केला. एक्स्ट्रा कव्हरकडे जात असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2 धावा सहज पूर्ण होतील. चांगली सलामी पाहायला मिळाली दोघांमध्ये. संदेश पाटील आणि समाधान नाईक आतापर्यंत स्कोर पोहोचवलाय तो 27 आकड्यावर. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. सध्याचा करंट रन रेट आपण पाहिलं तर 18च्या सरासरीनं मात्र हा रन रेट सुरू आहे. चांगल्या धाबा उभारल्या गेल्यात सलामी वीरांकडून. सोहमचा हा बॉल पुन्हा हवाई हल्ला. पानुदास त्या ठिकाणी आहे मिड विकेटला आणि झेल सरळ त्याच्या हातामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का यावेळेस मात्र लागेल तो फलंदाजी करणाऱ्या वाऱ्याखांची देवी प्रसन्न टीमला. संदेश पाटीलच्या न्यू बॅटर संदेश पाटील बाद झालाय. चांगली सलामी दिली संदेशनं. पुढे सरसावत स्टेप आउट केलं होतं. खरं तर फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करायचा होता सलमानला, परंतु पहिला चेंडू तो बीट झालाय. 3 डॉट झाले तर ओमकारकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज सलमानला. शॉट ऑफ लेन होता. कट करण्याचा प्रयत्न. पंचांची कोणती प्रतिक्रिया नाहीये. डॉट बॉल. हा चेंडू कुठेतरी कनेक्ट करायला हवा होता. बराच वेळ होता कारण अखूट टप्प्याचा बॉल होता. रूम सुद्धा बराच होता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 27 धावा. शेवटच्या 3 बॉल मध्ये कमबॅक झाले. सोहमनं 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि हलकसं कमबॅक मात्र या मॅच मध्ये होत असताना या स्पर्धेसाठी बामणडोंगरी प्रीमियर लीग साठी मोठं योगदान खरं तर मिळालंय. सन्माननीय निलेश शेठ खारकर साहेबांचं त्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांची देणगी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय अरुण शेठ नाईक ज्यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. या मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळतोय तो स्नेहल अँड सुरवेन स्पोर्ट्सचा. करतात या स्पर्धेमध्ये आलात निलेश शेठ खारकर साहेब, धीरजी ओळेकर, दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. या मॅच मध्ये कमबॅक केले भानुदास म्हात्रेच्या टीमनं. मागच्या 4 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. सुजल पाटील गोलंदाजी मार्कवर. हा बॉल ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला थांबवलाय. एकच धाव मिळेल. हो इकडे थ्रो खराब आहे, थ्रो खराब आहे आणि तीच संधी मात्र मिळाली ती दुसरी रन कंप्लीट करण्याची. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 29 या आकड्यावर. शेवटचं षटक सुरू आहे. सुरुवातीला वेगानं धावफलक पळत होता परंतु त्यानंतर थोडासा मंदावलाय. सुरुवात चांगली मिळाली. संदेश पाटीलनं 19 धावांची गळी साकारली. समाधान नाईकनं 8 धावा केल्या. हो रिद्देश यावेळेस मात्र ड्राईव्ह करता समोर मिडॉनच्या दिशेमध्ये.
पुन्हा दुसऱ्या धाब्याचा कॉल. सलमान बराच धावलाय आणि या 2 धाबा पूर्ण. महत्वाच्या धाबा ठरतील कदाचित या 2-2 धाबा. टोटल मूव्स टू 31. 31 धाबा धावफलकावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निदान 36-37 12च्या सरासरीने धाबा येणं गरजेचं आहे, कारण समोरच्या टीम मध्ये भानुदास आहे. लेग स्टिक वर होता हा चेंडू, निघून गेला सरळ स्टंप वरून. पंचांचा कोणतीही प्रतिक्रिया नाही, म्हणजे चेंडू सरळ स्टंप वरून निघून गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू थोडासा बाहेर निघाला होता फलंदाज, आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर. टाइम करता आलं नाहीये. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मागच्या 8 बॉल मध्ये 6 धावा आल्यात. स्लाइस झाला इकडे, मात्र शॉट थर्डमॅनला पीट केलाय. रन्स मिळतील या ठिकाणी. बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. स्कोर मूव्स टू 35. 35 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल सुजल पाटीलचा. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 35 धावा. चला वाऱ्याकांची देवी प्रसन्न, आपण लगेच मैदानामध्ये या. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी प्रसिद्ध उद्योजक संजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं 2000 रुपयांची धनराशी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं मनपूर्वक आभार आहे. त्याचप्रमाणे धीरजभाई ओळेकर तरगर यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच संजय शेठ, धीरजजी. तर 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. 12च्या सरासरीने मात्र भानुदास मात्रेला हा सामना जिंकावा लागेल. भानुदासची विकेट फार निर्णायक असेल या मॅच मध्ये. क्षेत्रक्षण लावून घ्या वारेकांची देवी. जीवदानी स्पोर्ट्स क्लबचे सर्वे सरबा आणि वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय अमरशेठ म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. पंचाकडे त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये मोठं सहकार्य नेहमीच त्यांचं आम्हाला पाहायला मिळतं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अमोलजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. वकील आहेत हायकोर्ट मध्ये, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. आणि त्याचप्रमाणे संतोषजी तुडवे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये. सुस्वागतम. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. वेळ मात्र आता 6 कडे निघून चालले. चला क्षेत्रक्षण लावून घ्या पटकन. मॅच चालू करा प्लीज. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय संदेश पाटील. भानुदास म्हात्रे आणि समीर नाईक अशी सलामीची जोडी. बामणडोंगरी प्रीमियर लीगची सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते. उपांत्य फेरीचा सामना. संदेश पाटील पहिला चेंडू घेऊन सज्ज. चला समीर नाईक. कट करण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला संदेश पाटीलचा हा चेंडू. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आपल्या गोलंदाजी मधून. संदेश पाटील ज्यांना बॅटिंग करत असताना 19 धावांचं योगदान दिलं. आता गोलंदाजी.
ओ यावेळेस डाऊन दी ग्राउंड ऑफ फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑफ विकेट डाऊन. पहिला धक्का शून्यावर. संदेश पाटीलला मिळाले सफलता. समीर नाईक मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट डाऊन. समीर नाईक परतलाय. कोणतंही योगदान नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र तंबूमध्ये नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर. सोहम आलाय. सोहम फणसकर लेफ्ट हँडेड बॅटर. चेंडू निर्धाव निघून गेला. चांगली बॉलिंग संदेश पाटीलची सध्याच्या घडीला होत असताना भानुदास नॉन स्ट्राईक एंडला आहे. चांगला बॉल बॅक टू द बॉलर. कोणती धाव नाहीये. पहिल्या 4 बॉल मध्ये खातं उघडलेलं नाही अजूनही. सुपर बॉलिंग यॉर्क केला होता यावेळेस संदेश पाटीलचा. बुंद्यात पडला होता चेंडू. फणसकरला कळलाच नाही. थोडासा डिफेंडिव्ह बोर्ड मध्ये राहिला. आडव्या बॅटने यावेळेस मात्र फिरवलाय. पहिल्यांदा धाव येत असताना एकेरी धावेनं खातं उघडलं जाईल. 5व्या बॉलवर पहिली धाव आले. ती स्नेहल अँड सुरवेन स्पोर्ट्स साठी. चांगलं षटक संदेश पाटीलचं. वाऱ्याखांची देवी प्रसन्न टीम कडून या अगोदर या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय तो A1 जोडी तकदीर पाटीलचा संघ. ओ यावेळेस स्क्वेअर लेगला धाडलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून भानुदास मात्रेच्या बॅट मधून येतोय करारा जबाब. षटकार. चला लगेच दुसरा गोलंदाज येऊ द्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. भानुदास मात्रेला एकच चेंडू मिळाला. त्याच्यावर षटकार मारला. त्यामुळे भानुदास मात्रेला जेवढं स्ट्राईकवर खेळता येईल तेवढं मात्र फायद्याचं ठरेल स्नेहल अँड सुरवेन स्पोर्ट्स साठी. आणि भानुदासला जर नॉन स्ट्राईक एंडला अडकवला तर ती मोठी अचिव्हमेंट असेल वाऱ्याखांची देवी प्रसन्नसाठी. चला अजून एक सामना बाकी आहे. अन्यथा टॉसवर घ्यावा लागेल आपल्याला. चला स्पीडअप करा. सहा वाजलेत. रिद्धेचा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता फणसकरनं. पहा कुठे चेंडू होता. ऑप्शन लाईन वरचा चेंडू एवढा बाहेर निघून खरं तर आजकाल सर्रासपणे हे स्ट्रोक खेळले जातात. फेवरेट स्ट्रोक झालेत. फाईन लेग, लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळणं. लॉफ्ट केले बॉल हवेत. संधी जरूर आहे. झेल सोडलाय. आता झेल घेतला असता तर भानुदास पुन्हा नॉन स्ट्राईक एंडलाच पाहायला मिळाला असता. स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 8 नाव. 10 बॉल मध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे. 28 रिक्वायर्ड नाव. रिमेनिंग 10. रिद्धेचा हा बॉल व्हेरी फाईन बॉल चाललाय तो फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. दोनच चेंडू खेळला. 1 षटकार 1 चौकार भानुदासच्या बॅट मधून. ओ फुल टॉस आहे आणि बॉलला पाठवलंय ते सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम बोथ अंपायर्स आणि या धावा मिळतील त्या तब्बल 5.
या 5 धावांच्या बरोबरीने आता मात्र कदाचित या सामन्यातला हा टर्निंग बॉल धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 वर. 17 ऑन बोर्ड. फ्रीडचा बॉल आहे. नेक्स्ट बॉल मुक्तपणे खेळण्याची संधी आणखीन एक मिळाले. भानुदास मात्रेला तुम्ही तुमच्या चुकीनं स्ट्राईक एंडला आणले. सोडलेला झेल आणि आता मात्र त्याची शिक्षा भोगायला सज्ज राहा. मिड विकेटच्या वरतून टोलवलंय बॉलला. सीमा पार षटकार. धावसंख्या षटकारांना जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावर आणि आता मात्र फक्त 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कठीण सामना होता तो आता सोपा झालाय. रिद्धेश नाईकने टाकलेला नो बॉल खरं तर टेन्शन वाढवणारा ठरलाय आणि त्याही पेक्षा मी म्हणेन सोहम फणसकरचा सोडलेला झेल कदाचित टर्निंग पॉइंट होता. तो झेल जर टिपला असता तर भानुदास काही स्ट्राईक एंडला गेला नसता आणि तो गेला नसता तर मागच्या 3 बॉल मध्ये चौकार षटकार कदाचित आले दिसले नसते. 8 बॉल 13 धावांची गरज. फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला परंतु मिस केलाय भानुदासना. पहा फुल टॉस होता. मिस. बऱ्याच वेळेला टाइम चुकतं कधी कधी फुल टॉस बॉलवर. त्यामुळे कुठे खेळायचं थोडस कधी कधी प्री डिसाइडेड असतं आपल्या माइंड मध्ये आणि अचानकपणे आलेल्या फुल टॉस वर बरेचसे नामवंत फलंदाज गोंधळून जातात. आणि रिद्धेशचा हा डॉट बॉल. आता शेवटचे 7 बॉल 13 धावांची गरज आहे. एक चेंडू तर डॉट काढावा लागेल. स्लाइस केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चांगला स्टॉप त्या ठिकाणी. त्यामुळे एकच धाव मिळेल. सिंगल रन. आता मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर 24 धावा बरोबर सरासरी राखले. आस्किंग रन रेट राखण्यामध्ये यश प्राप्त केले आतापर्यंत स्नेहलान सुरवेन स्पोर्ट्सनं. शेवटचे 6 बॉल 12 धावांची गरज आहे. चला लगेच चालू करा तिसरं षटक. चला चालू करा प्लीज. मॅच स्टार्ट करा. 6 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. चला स्पीड अप. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग कडे धाडलाय. लॉंग चेस फॉर मिड विकेट फिल्डर. हो चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. थ्रो सुद्धा चांगला होता. भानुदास सापडला असता. सगळ्यांच्या हात डोक्यावर. जर ही विकेट मिळाली असती ना तर मात्र या मॅच मध्ये डेफिनेटली संदेश पाटीलचा संघ परतला असता. संगम गोंधळीचा पहिलाच बॉल परंतु क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं झालंय त्या ठिकाणी. पहा थोडासा पुढे गेला होता तरी सुद्धा चेंडू पकडला आणि फेकी सुद्धा तेवढीच चांगली होती. बाल बचावलाय भानुदास. शेवटचे 5 बॉल 10 धाबांची गरज आहे. चित्तथरारक सामना. हळुवारपणे टाकलेला हा चेंडू. काय करायचे उमगलंच नाही भानुदासला. परंतु इकडे मात्र हातामधून झेल सुटला आय थिंक. आणि एवढा सोपा खर तर प्रयत्न इथे सुद्धा मॅच मध्ये आला असता संघ. हळुवारपणे बाहेर जाणाऱ्या चेंडूला एज लागली होती. इकडे पंच इशारा करतील व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन. स्कोर मूव्स टू 27 नाउ. 27 धावा धावफलकावर.
शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. ओ फाईन लेगला वळवलाय बॉल आणि बॉल चालला तो सरळ सीमा रेषेच्या दिशेने. भानुदासच्या बॅट मधून येतोय चौकार. भान्या 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 31 धावा धावफलकावर. कुठे टाकलाय चेंडू हा संगम गोंधळीनं. गोंधळी अक्षरशः गोंधळून गेलाय सध्याच्या घडीला. पण भानुदास मात्रे समोर आहे. आणखीन एक धाव एक्स्ट्रास मध्ये व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 32 धावा धावफलकावर. 4 धावांची गरज आहे 3 चेंडूंमध्ये. आजकाल 3 बॉल मध्ये 1 धाव होत नाही. इकडे 4 धावा हव्यात. यावेळेचा हा चेंडू सरळ थोडासा फुल लेंथ होता. स्कोअरकडे वळवलाय भानुदास. दुसऱ्या धावेसाठी जाईल. पाहूया दुसरी धाव पूर्ण केली जाणार काय. आणि इकडे मात्र नॉट आउट इज अ कॉल फ्रॉम अंपायर. 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना संघ 34 धावा धावफलकावर. शेवटच्या 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. संगम गोंधळी एक चांगला चेंडू टाकावा लागेल. संदेश पाटीलनी मोठी मेहनत घेतली खरं तर या मॅच मध्ये. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, तीनही डिपार्टमेंट मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका त्याच थोड्याशा अंगलट आल्या. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. ओ हा चेंडू चांगला होता. भानुदासला मात्र इकडे बीट केलं होतं या चेंडूनं. लेग बाईटचा इशारा जरूर येईल परंतु एकच धाव मिळेल. एक चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चित्त थरारक लढत पाहायला मिळते आणि भानुदास आता मात्र स्ट्राईक एंडला नाहीये. ही एक मोठी गोष्ट ठरणार आहे. आता क्षेत्ररक्षण कसं लावेल संदेश पाटील त्याकडे आता मात्र नजर टाकूया आपण. स्वतः लीड करतोय, स्वतः फिल्डिंग लावतोय तो. कारण आता संधी पुन्हा एकदा आले. शेवटचा चेंडू खेळायचा आहे फणसकरला आणि फणसकरनं आतापर्यंत 5 चेंडू खेळले आणि 2च धावा काढल्या. 3 चेंडू निर्धाव खेळलाय फणसकर आणि त्याचमुळे सुपर ओव्हर नाहीये. सुपर ओव्हरला आम्ही हारतो, सुपर ओव्हर नको. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. लास्ट बॉल थ्रिल. मामंडोंगरी प्रीमियर लीग मधील सेमीफायनलचा थरार पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. कोणता संघ फायनल मध्ये जाणार, कोणता संघ तकदीर पाटीलच्या विरोधामध्ये खेळणार. एकदा जोरदार टाळ्या बीपीएल साठी. हा चेंडू इकडे मात्र पंचाचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा हा सामना जिंकलाय. संदेश हेच म्हणत असेल षटकार गेला असता तरी चालला असता परंतु लीगल डिलिव्हरी हवी होती. चला टॉस करूया. हार्ड लक संदेश पाटील. सुपर मॅच आणि या सामन्याचा हिरो 29 धावांची खेळी साकारणारा भानुदास मात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक वाऱ्याखांची देवी प्रसन्न. मॅच हातामध्येच होती परंतु मॅच दिली तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला. चला फायनल तकदीर पाटील विरुद्ध भानुदास मात्रे.